नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन युजफुल किचन टिप्स घेऊन आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। येथे आपली पहिली टिप आहे ती म्हणजे तेलाच्या या तेलकट चिकट झालेल्या किटलीसाठी आहे। तेलाची ही किटली जर तेलकट चिकट झाली तर ती धुवायला खूपच अवघड जाते, ते आपल्याला पटकन स्वच्छ करता येत नाही। त्यासाठी अशा प्रकारे आतून आणि बाहेरून जी तेलकट झालेली किटली असते ती आपण खूप सोप्या पद्धतीने कशा प्रकारे स्वच्छ करायची आहे ते दाखवणार आहे। आता ही किटली आपल्याला स्वच्छ करण्यासाठी कशाचा वापर करायचा आहे ते आता आपण बघणार आहोत। त्यासाठी येथे मी एक वाटी घेतलेली आहे। वाटीमध्ये आता आपल्याला थोडंसं कोलगेट काढून घ्यायचं आहे। येथे तुमच्याकडे जर किटली जास्त तेलकट झालेली असेल तर येथे तुम्ही जास्त कोलगेट घेऊ शकता। आता आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। किटली जर जास्त तेलकट झालेली असेल तर तुम्ही एका लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकता। लिंबाचा रस घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अंदाजे 1 चमचा पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून झाले की हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं त्याच्यापासून एक आपल्याला सोल्युशन तयार करायचंय। तर तयार केलेले हे सोल्युशन आपण आता कशा पद्धतीने वापरायचं ते सुद्धा आता आपण बघूया। आता ही तेलकट झालेली किटली घेऊन आपण आता याला सोल्युशन लावायचं आहे। त्यासाठी इथे मी स्क्रबरचा वापर करत आहे। आता या स्क्रबरला थोडं सोल्युशन लावून किटलीच्या आतून बाहेरून या पद्धतीने आपल्याला सर्व बाजूने झाकणाला पळीला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। सोल्युशन लावून झाल्यानंतर ही किटली आपण अशीच 5 मिनिटांसाठी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती घासायची आहे। तुमच्याकडील किटली जर जास्त तेलकट असेल तर ती तुम्ही 15 ते 20 मिनिटांसाठी सुद्धा ठेवू शकता। येथे आता किटलीला सोल्युशन लावून 5 मिनिटे झालेले आहेत। तर आता आपल्याला ही किटली घासायची आहे। घासण्यासाठी आपण याच स्क्रबरचा वापर करणार आहोत। अशा पद्धतीने पळी आणि झाकण घासायचं आहे आणि किटली सुद्धा या पद्धतीने आतून आणि बाहेरून आपल्याला स्वच्छ अशी घासून घ्यायची आहे। येथे तुमच्याकडील किटली जास्त तेलकट चिकट झाली असेल तर तारेच्या घासणीचा सुद्धा वापर करू शकता। आता ही घासून झालेली पळी तसेच झाकण किटली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण आता नळाच्या पाण्याखाली ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे अगोदर आपण झाकण आणि पळी धुवून घेऊया। आता आपण किटली सुद्धा या पद्धतीने आतून आणि बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही किटली धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते किती स्वच्छ झालेली आहे ते बघा। जराही कोठे याच्यावरती तेलकटपणा शिल्लक राहिलेला नाही। किटलीचा वरचा भाग सुद्धा तुम्ही बघू शकता, तेथे सुद्धा खूप तेलकट झालेलं होतं, ते सुद्धा किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा आणि आतून तर ती स्वच्छ झालेली आहे। तसेच किटलीचं झाकण सुद्धा नेहमी खूपच खराब होऊन जातं, ते सुद्धा किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा आणि ही पळी सुद्धा खूप स्वच्छ झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा तेलाची किटली स्वच्छ करण्याची ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। तेलकट झालेली कढई कशा प्रकारे स्वच्छ करायची ते बघायचं आहे। येथे मी ही कढई स्वच्छ करण्यासाठी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही दुसरे कुठलेही पीठ घेऊ शकता। आता हे पीठ आपण या तेलकट कढईमध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे। पिठामुळे तेलकटपणा पटकन निघतो, त्यामुळे ज्यावेळेस अशा प्रकारची तेलकट भांडी असतील त्यावेळेस ती अशा प्रकारे पिठाने तुम्ही स्वच्छ करून घ्या, खूप छान स्वच्छ होतात। अशा प्रकारे हे पीठ आपण कढईच्या सर्व बाजूला व्यवस्थित पसरून घालायचं आहे। या पद्धतीने पीठ घालून झाल्यानंतर आता हे पीठ आपण 2 ते 3 मिनिटांसाठी असेच ठेवायचं आहे, जेणेकरून तेल त्याच्यामध्ये शोषलं जाईल। आता 3 मिनिट झालेले आहेत। आता हे पीठ आपण कागदाच्या साहाय्याने पुसून काढायचं आहे। येथे तुम्ही कापडही घेऊ शकता, कापडानेही हे पुसून तुम्ही काढू शकता। अशा पद्धतीने कागदाच्या साहाय्याने आपल्याला हे पीठ पुसून घ्यायचं आहे। येथे तुम्ही बघू शकता किती सहज येथे तेलकटपणा निघलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही ही कढई पाण्यामध्ये डायरेक्ट न घालता या पद्धतीने पीठ घालून स्वच्छ करून बघा, अगदी पटकन स्वच्छ होते। या पद्धतीने सर्व पीठ आपल्याला गोळा करून ते डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। येथे तुम्ही बघू शकता या कागदावरती तेलकट असं पीठ निघलेलं आहे। अशा प्रकारे आता आपण ही सर्व कढई व्यवस्थित पुसून काढायची आहे। सर्व पीठ येथे मी डिशमध्ये काढून घेत आहे। अशा प्रकारे कढईतील पीठ काढून झाल्यानंतर ही कढई तुम्ही भांडी घासण्यासाठी ज्या साबणाचा वापर करता त्या साबणाने घासून घ्यायची आहे। येथे तुम्ही बघू शकता कढई किती स्वच्छ झालेली आहे। फक्त पिठाचा वापर करून इथे आपण सर्व तेलकटपणा काढलेला आहे। आता ही कढई स्वच्छ घासून धुवून घ्यायची आहे। टिप आहे ती म्हणजे लाकडी चॉपिंग बोर्डसाठी आहे। अशा पद्धतीने हा थोडा काळा होतो, तो खराब होतो, अशा वेळेस तो कशा पद्धतीने स्वच्छ करायचा आहे ते बघायचं आहे। हा स्वच्छ करण्यासाठी येथे मी बेकिंग पावडरचा वापर करणार आहे। आता ही बेकिंग पावडर आपण काढून डायरेक्ट ज्या ठिकाणी काळपटपणा आलेला आहे त्या ठिकाणी ही पावडर घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण ही पावडर या चॉपिंग बोर्डवरती घालून घ्यायची आहे। पावडर घालून झाल्यानंतर आता ती व्यवस्थित आपल्याला हाताने पसरवून घ्यायची आहे। जर का तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता। तो सुद्धा आपल्याला याच पद्धतीने चॉपिंग बोर्डवरती घालून घ्यायचा आहे आणि नंतर तो हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे। आता इथे मी एक लिंबू घेतलेला आहे। आता हे लिंबू आपल्याला कट करून घ्यायचं आहे। याच्यातील अर्ध लिंबू आपल्याला घ्यायचा आहे।
चॉपिंग बोर्ड जर का जास्त खराब झालेला असेल तर तुम्ही अख्ख्या लिंबाचाही वापर करू शकता। आता हा लिंबाचा रस आपण बेकिंग पावडरवरती या पद्धतीने घालायचा आहे। लिंबाचा रस घालता जाता तुम्ही बघू शकता याच्यावरती आता अशा पद्धतीचे बबल्स यायला लागलेले आहेत। या पद्धतीने बबल्स आल्यामुळे ज्या ठिकाणी काळपटपणा आलेला आहे त्या ठिकाणी स्वच्छ व्हायला सुरुवात होते। त्यामुळे या पद्धतीने चॉपिंग बोर्ड किंवा लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग पावडर आणि लिंबाचा असा वापर करू शकता। लिंबाचा रस घालून झाला की आता इथे मी एक जुना टूथब्रश घेतलेला आहे, त्याने हा चॉपिंग बोर्ड आपण घासून घ्यायचा आहे। या पद्धतीने इथे हा ब्रशच्या साहाय्याने पूर्णपणे चॉपिंग बोर्ड मी घासून घेतलेला आहे। आता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता हा बोर्ड धुवून झालेला आहे। तुम्ही बघू शकता चॉपिंग बोर्ड किती स्वच्छ झालेला आहे। ज्या ठिकाणी काळपटपणा झालेला होता तो सर्व काळपटपणा इथे निघून गेलेला आहे। तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। प्लॅस्टिक बॉटलपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आणि तुमच्याकडे सुद्धा अशा बॉटल असतील तर त्या टाकून न देता त्याचा असा वापर करून बघा। बॉटलचं झाकण आपल्याला लागणार नाही ते बाजूला ठेवूया। आता या बॉटलवरती जो काही स्टिकर आहे जेवढा मला काढता आलेला आहे तेवढा काढून घेतलेला आहे। आता आपण याला कलर करायचा आहे। कलर करण्यासाठी इथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे। अगोदर या बॉटलवरती आपण अशा पद्धतीने हा व्हाईट कलर करून घ्यायचा आहे। या पद्धतीने बॉटलवरती व्हाईट कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे। बॉटलच्या बाहेरच्या बाजूने जो व्हाईट कलर लावलेला होता तो कलर आता पूर्णपणे सुकलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला दुसरा कलर करायचा आहे, त्यासाठी इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे। हा ब्लॅक एक्रेलिक कलर आपण या पद्धतीने या बॉटलच्या ज्या पट्ट्या आहेत त्या एकाडे एक अशा पद्धतीने कलर करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने कलर करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे येलो कलर घ्यायचा आहे। आता हा येलो कलर आपण ज्या ठिकाणी व्हाईट कलर केलेला आहे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जेथे जेथे व्हाईट कलर केलेला आहे तिथे तिथे हा येलो कलर करून घेत आहे। कलर करून झाल्यानंतर आता हा सर्व कलर आपल्याला पूर्णपणे सुकवून द्यायचा आहे। कलर आता बॉटलला लावलेला सुकलेला आहे। या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून मी हनीबीचा प्लांटर बनवत आहे, त्यासाठी आपण याच्यावरती आता डोळे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हनीबीचे आपण याच्यावरती डोळे करून घेऊया। त्यासाठी येथे मी ब्लॅक कलरने अगोदर इथे 2 गोल करून घेतलेले आहेत। आता आपण व्हाईट कलर घेऊन बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने या दोन्ही गोलच्या मध्ये हा व्हाईट कलर करून घ्यायचा आहे। व्हाईट कलर करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ब्लॅक कलर घेऊया। ब्लॅक कलरने आपण याचे तोंड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याचे तोंड आपण करून घेतल्यानंतर याचे 2 डोळे सुद्धा आपल्याला या पद्धतीने ब्लॅक कलरचे करून घ्यायचे आहेत। डोळे आणि तोंड करून झाल्यानंतर डोळ्याच्या वरती आयब्रोज सुद्धा आपण या पद्धतीने ब्लॅक कलरने करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा हा हनीबी सारखा दिसणारा हा प्लांटर आपण या प्लास्टिकच्या बॉटलपासून बनवलेला आहे। तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाड लावू शकता। आता येथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे ते आपण या बॉटलमध्ये घालून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही मनी प्लांट सुद्धा लावू शकता। तुम्हाला जे आवडतं ते झाड तुम्ही याच्यामध्ये लावू शकता। आता हे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशाच प्रकारे तुमच्याकडे सुद्धा अशा बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करा।